आज महत्वान आज धनाजी बुद्रुक गणमायला आखा कार्यकर्ता पदाधिकारी यारे एकत्र आणण्याचे एक कारण से की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आवणीस येते ती निवडणूकમાં शिवसेना सत्ता केळ करीन आवणं जुए काल्ला पद्धतीन काम करणं जुए तिनान करता आपला धनाजी बुद्रुक गणमायला धनाजी बुद्रुक ग्रामपंचायत उमराणी बुद्रुक ग्रामपंचायत अचपा ग्रामपंचायत राडीकलम ग्रामपंचायत पालखा ग्रामपंचायत भोसगाव ग्रामपंचायत बोरवन ग्रामपंचायत एकूण धनाजी बुद्रुक गणमा 7 ग्रामपंचायत आवतली 7 ग्रामपंचायत जवळ जवळ 15 गावे आवतला मारबाय ते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिति इनमा शिवसेना जो भी उम्मीदवार डिक्लेअर है तिना निवडून आवडून करता ज्या कार्यकर्ता આપણો उमेदवार के करून निवडून आवडू જોઈએ तेर करता मेहनत करनो से आज शिवसेना उमेदवार निवडून लावणे करता का गरज होती की आज महाराष्ट्र राज्याમાં शिवसेना सत्ता केंद्राम सत्ता तिनानंतर आपण धडगावन परिस्थिती जर मान्य घेते कृषि उत्पन्न बाजार समिति देखील आपली शिवसेना सत्ता से नगर पंचायत देखील शिवसेना सत्ता से गेल्या वेळेस पंचायत समिति शिवसेना आपणाच ताबाમાં होती एवी देखील पंचायत समिति અને जिल्हा परिषद पर भी આપણા शिवसेना उमेदवार निवडीन सत्ता स्थापन करणे करता ज्या भी आपला धनाजी बुद्रुक महिला ज्या कार्यकर्ता आवऱ्या शिवसैनिक आवऱ्या ज्या महाराष्ट्र राज्यात ज्या भी योजना येता त्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत मतदारापर्यंत जी महाराष्ट्र सरकारन जी योजना आहे त्याची पोहोचवण्याचं काम करणं येतो आज ज्या भी उमेदवारी करत चारही आपण उमेदवार निवडून के करून आवडू જોઈએ इनन करता ते आपू काम करण्यास येता परंतु जो उमेदवार आपला स्थानिक पंचायत समिति आणि ते जिल्हा परिषदમાં बोलणारे उमेदवार જોઈએ जवळ जवळ सुशिक्षित જોઈએ पाठपुरावा करणे सक्षम જોઈએ तिना जीआर तरी म्हणू જોઈએ की महाराष्ट्र राज्यांच्या जीआर पारित होतला ते 3 जीआर अभ्यास करेन महाराष्ट्र राज्यात ज्या भी योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवू જોઈએ करूनचे उमेदवार काम करणं જોઈએ जिल्हा परिषद होगी पंचायत समिति होगी चारही जो भी प्रतिनिधी निवडून आवतलो जो आपला ग्रामपंचायत पर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवू જોઈએ सक्षम उमेदवार निवडून आवडू જોઈએ कोणी पण टीका टिप्पणी करणे आवश्यकता निमदे परंतु आपू देखील एक परिवर्तन लावणे आवश्यकता ती ज्या जुना गोष्टी सेता किंवा जुना प्रतिनिधी सेता ची जुनी विचारधारा है नहीं चालनी एवे एआई जमानू से तो स्मार्ट जमानू से मॉडर्न जमानू से तिना परिस्थितीनुसार पेल निस्ता पंप काट दिले ते भी विकास कोयतला म्हणा बरोबर काय निस्त पंप काट दिले एक दुई सडक कर दिली ते भी आम विकास करणे करे कोयतला तिना विकास करणे नि कोयतला शिक्षण प्रश्न सुटणं જોઈએ आरोग्य प्रश्न सुटणं જોઈએ ज्या राज्य सरकारने आरोग्य विभागाने ज्या भी योजना आहेत त्या योजना प्रत्येक सर्वसामान्य पर्यंत पोहोचवणं જોઈએ शिक्षण विभाग होई आरोग्य विभाग होई क्रीडा विभाग होई ओला महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या विभागान योजना तळागाळापर्यंत पोहोचे याच्या कामे होय ते विकास होईल कळलं જોઈએ मार बघा नुसतं पंप काट देणं नुसते द्यायचे सडक कर देणं हे आम्ही विकास करणं या गोष्टी पूर्वी येत होता परंतु मैं एक शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ता करेन मैं विश्वास से कि शिवसेना ही एकमेव पार्टी से कि सर्वसामान्य कार्यकर्ता दखल घेतली एक उदाहरण करीन आपण मैं आज एक कार्यकर्ता करी यारे बोला मैं शिवसेना में फक्त 1 वर्ष मैं कार्यकर्ता करेन इन पार्टी हाथे जोड़ाइलो एक मारो उदाहरण करीन आपण शिवसेना एकमेव वाली पार्टी से थी मैं विजू जाधव
आमदार बनवले विजय दादा आमदार बनवले करून एक कार्यकर्तो करेन शिवसेना पार्टी हाते मी जोडायलो पण दुर्दैवाने आपण शिवसेना विजय दादा उमेदवारी विधानसभा ना जोडे परंतु पार्टी जो आदेश आपे पार्टींचा निर्णय आहे तिना हाते आपण कटिबद्ध रहणं पडतलं प्रोटोकॉल पाळणं पडतलं विजय दादू कहलं काय बाई आपण उमेदवारी ना जोडे परंतु आपणाच शिवसेना आमशादादा पाडवे उमेदवारी जोडी आखा कार्यकर्ता शिवसेना काम करून करेन कार्यकर्ता हा पहिलं आम आता शिवसेना कार्यकर्ता आपण आखा पाहिजे आखा कार्यकर्ता विजू दादू आपण मुख्य नेतो आपण दडगावन तेरा आदेशन पालन करेन विधानसभा माननीय आमशादादा पाडवे हे आमदार बनाव्यो माने जर विचार करत तर परिवर्तन येतलं ते तिना जेता प्रचार चालू होतो तेतरे मी एक सामान्य कार्यकर्तो विजय दादा पा जाई नामो बटला चारे बोठ्यानंतर दादू चला आपल्याला जायचंय मी विजय दादू चारे जण अक्कलकोवा तालुकामा मोकस गावमा लेतो गेलो चारे में हेच करेन आज मी तुम्हाला सभा मंडपमा तुम्हाला ते मनोगत मांडणार ते करेन चेतन तुला बोलायचंय कया ते मैं 4-5 मिनिटं आणि बोलण्या संध्यापी ते मी चारही भाषण करूया विजय दादू कहतलो चेतन तो आता शिवसेना पार्टीचा वक्ता होणार मैं खूप हाजो लाग्यो की मी इन पार्टी मध्ये नंतर मैं एक स्थान यारी जोड्यो अत्रस पर्यंत निंदे मारबोळा तिनानंतर विधानसभा निवडणुकीमा उमराणी ग्रामपंचायतीमा आमो कार्यकर्ता प्रवेश केल्यानंतर प्रथमच प्रवेश केल्यानंतर बी 464 वोटिंग काढली यो आमरो एक शिवसेना कार्यकर्ता ज्या बी आमरा उमराणी ग्रामपंचायत महिला होता त्या प्रामाणिक काम केल्यानंतरच्या मोठे विधानसभा देखल्यानंतर मैं शिवसेना पार्टीमा नंदुरबार जिल्हामा युवा सेना उपजिल्हा प्रमुख पद में आप्यो म्हणजे इन पार्टीमा म्हणजे कळणे तात्पर्य हे उदाहरण की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दखल लेणारे एकमेव पार्टी म्हणजे शिवसेना करेन केतार भी वरिष्ठ ज्या भी आदेशा पे पार्टी जो भी आदेशा पे तिला ते प्रामाणिक जण काम करे तेतारे पार्टी नक्कीच दखल लेतली आणि जो व्यक्ती ओघल जाई सकतलो ये एक जीवंत जागत मारा उदाहरण से मैं इन उमरानी ग्राम पंचायत में जिला ग्राम पंचायत सदस्य से नहीं मैं सरपंच से किंवा उपसरपंच से परंतु ज्या वरिष्ठ यारे मारा शिवसेना अपना कार्यकर्ता ज्या बोठऱ्या पदाधिकारी च्या काहीतरी आपण अभ्यास करे है किंवा तिंद्र वरिष्ठांन काहीतरी एक निरीक्षण रहितलं तिनानंतरच्या निरीक्षण करेन आज मैं धनाजय बुद्रुक गणमा तो एक इच्छुक उमेदवार करेन मैं जाहीर करूया ही एक मोठी संधी एक शिवसेना में मैं जोडी पंचायत समिती उमेदवारी कोंडेन करता ते इना देखो मोठं उदाहरण उंजू काय होई नाही शकलं करेन मी जास्ती वेळ नाही लेता शिवसेना कार्यकर्ता शिवसेना पार्टी में कार्यकर्तो करेन काम करे नंतर शिवसेना पार्टी तेरी नक्कीच दखल घेतली आणि शिवसेना पार्टी निस्ती वरिष्ठ कार्यकर्ता निंदे ते सामान्य कार्यकर्त्यापासून तर वरिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत आखांच्या अभ्यास करतला तिना संधी आपतला तिने देखील ओगलली जाण्याचे काम शिवसेना माहितलं ते आगामी काळामा पंचायत समिती आहे किंवा जिल्हा परिषद आहे इन निवडणुकीमा आपण आखा 7 ग्रामपंचायत ज्या बी कार्यकर्ता सेता त्या एकत्रित जुळे ज्या बी उमेदवार रहत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद तिने निवडून के करे लावता उजवे हे करून आपण आखा काम करून सेतो मारबोडा परंतु मी एक उमेदवार करीन मी आश्वासित करो की जर मैं संधी जोडी आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मैं निवडी लाव्या ते मी तुम्हाला ज्या बी स्थानिक समस्या सेता ज्या आपला धनाजय बुद्रुक गडमायला त्याच्या जुना आम्हाला आश्वासन आपता त्या ने आपता
प्रमुख ज्या आपल्या गरजाच्या शेता रस्ता पाणी वीज याचे शेतात, परंतु जी महाराष्ट्र राज्यात जी बी योजना से ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मिळली हे मी तुम्हाला आश्वासित करा. आपण आमदार मीच येतो, आपण सेकंड आमदार विजय दादू मीच येतो. म्हणजे आपण जागे अक्कलको 11 विधानसभा में 2 आमदार से समजले जो ताकि एक कार्यकर्ते म्हणून आमो ते आमशे दादू हे आमदार तसेच, परंतु केतार बी रात्री बेरात्री 24 तास आपण केतार बी वरिष्ठ कॉल करे ते बी कॉल सुटला फोन सुटला आपली दखल घेतला आणि प्रश्न मार्गी लागाडतला हे करीन मी 1 वर्षान अनुभव से करीन. एक हाजा पार्टी मा हाजा नेतृत्व हाते रोवणं जो आहे करीन मी बी लागतलो करीन. जास्तीने लांब लचक नेली जाता अत्रच मी तुम्हाला आश्वासित करो की धनंजय बुद्रुक गणमाईला ज्या बी कार्यकर्ता आव्या त्या तुम जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीन जो भी उमेदवार रहे तिने तुम निवडून लावो. तुम्हाला स्थानिक प्रश्न काही किंवा महाराष्ट्र राज्यात जी योजना काही तळागाळापर्यंत पोहोचवणे काम एक उमेदवार आणि प्रतिनिधी म्हणून आमो आणि वरिष्ठ प्रतिनिधी करहत. अत्र बोली मारा मी 2 शब्द हार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी, जय जोहार. धन्यवाद.